हनुमान गोवे की बंद्रे मारुती काल्हेर। चला बॅटर पाठवायचे आहेत बंद्रे मारुती काल्हेर। सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे। राजन डी आणि मिथुन तरे याने मागील 2 सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली आहे। दोन्ही सामन्यात त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला आहे। गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली आहे। सलामीची जोडी मैदानात मिथुन तरे आणि राजन आर। या सामन्यातून जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचणार आहे। त्यामुळे दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्त्वाचा हा सामना। पहिला चेंडू पुल केलेला आहे। शॉर्ट फाईन लेगला चांगले क्षेत्ररक्षण होतंय। फक्त 1 धाव मिळते। 1 धावेने श्री गणेश झालेला आहे। सुरुवात झालेली आहे डावाची। द स्ट्राईकला राजन आर पाटील। अतिशय सुरेख असा चेंडू एस्टनच्या मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता। निर्धाव चेंडू। धावसंख्या स्थिर, धावसंख्या 1। चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवर तरी पाहायला मिळते उल्हास याच्याकडून। महत्त्वाचा सामना आजच्या दिवसातील। यामधून जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे। त्यामुळे फायनलमध्ये कुठला संघ पोहोचेल ही एक उत्सुकता सर्व प्रेक्षकांना। उल्हास पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते। राजन साठी हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू। बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही। खोलवर टप्प्याचा चेंडू वारंवार एस्टनच्या मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला जात आहे राजन आर पाटील यांच्याकडून। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय। लागोपाठ 2 चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात खेळले गेले आहेत राजन पाटील यांच्याकडून। ठाकूरपाड्याचे पोलीस पाटील मान्य सोमनाथजी ठाकरे यांचं शुभागमन झालेलं आहे। सुस्वागतम। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। काय कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये उल्हास याच्याकडून होत आहे। इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न। पुन्हा निर्धाव चेंडू। लागोपाठ 4 चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळले गेले आहेत राजन आर पाटील यांच्याकडून। काय कमालीची गोलंदाजी झाली आहे पहिल्या षटकामध्ये। शेवटचा आणि अंतिम चेंडू। यावेळेस मात्र बॅटची इनर एज घेतलेली आहे। शॉर्ट फाईन लेगला चांगले क्षेत्ररक्षण होत आहे। 1 धाव पूर्ण। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये। फक्त 1च धाव। अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे। पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत।
अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये उल्हास याने केलेली आहे. विकेट्स मात्र त्याला मिळाला नाही, हरकत नाही, पण गोलंदाजी चांगली झालेली आहे. क्रमांक 2 षटक घेऊन प्रमोद भोईर सज्ज झालेला आहे. समोर फलंदाज राजन आर पाटील. राजन आर पाटील फक्त एक धाव बनवलेले 5 चेंडूंचा सामना केला आहे. प्रमोद भोईर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. महत्वाचा सामना आजच्या दिवसातील. जय हनुमान गोवे बंद्रे मारुती काल्लेर स्लोवर चेंडू होता, स्वीप केलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजगती पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 4. अतिशय चांगला थ्रो बंडू पाटील याने केला होता. प्रमोद भोईर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. धावसंख्या ती फक्त 4. दुसरे षटक मार्गस्थ आहे. आखूड डब्याचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर फक्त 4. राजन पाटील मात्र अडचणीत. 5 चेंडू डॉटच्या स्वरूपात खेळले गेले आहेत राजन यांच्याकडून. सूर्यकसा चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफ वरून राजू पाटील येत आहेत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज होईल बाद. धावसंख्या 5. आलेला आहेत. मागील 2 सामन्यामध्ये उपलब्ध नव्हते, मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये उपलब्ध झालेले आहेत. योगेश पाटील. 5 धावसंख्या, 1 बाद 5. दुसरे षटक मार्गस्थ आहे. तर स्ट्राईकला मिथुन तरे. फक्त 1 चेंडू खेळण्याची संधी मिळाली होती मिथुन यांना, तेव्हापासून नॉन स्ट्राईकला होते. आता स्ट्राईकला आलेले आहेत मिथुन तरे. प्रमोद भोईर मिथुन तरे यांच्यासाठी. फुल टच चेंडू, हवा तसा बॅटवर आलेला नाहीये. इथे मात्र बीमरचा नो बॉल दिला आहे. नो बॉल बीमर. आणि पुढचा असणारे फ्री हिट. आणि योगेश याला फ्री हिट खेळण्याची संधी मिळते जेव्हा आपण 2 सामन्यात नसतो आणि तिसरा सामना खेळण्याचा पहिलाच चेंडू फ्री हिटचा मिळतोय. क्या बात है. पहिलाच चेंडू फ्री हिट योगेश साठी. धावसंख्या ती 7. 7 धावा झालेले आहेत प्रमोद भोईर योगेश साठी. ते मात्र फ्रीटचा फायदा उचलता आला नाही. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय लॉंग ऑनला. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 9. प्रमोद भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज. समोर फलंदाज योगेश पाटील. स्लोवर चेंडू होता, अतिशय सुरेखरित्या ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातो पॉइंटला, ड्राईव्ह मारून वाचवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाईल सीमा पार, चौकार.
13 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. या चौकाराच्या मदतीने एक महत्त्वाचा उपयुक्त असा चौकार आलेला आहे योगेशच्या बॅटमधून. स्लोवर चेंडू होता, पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. वेलकम दिनेश भांबरे. प्रमोद भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. योगेश साठी चेंडू, इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. चौकार. कॅच घेण्याचा प्रयत्न. दोन षटकांचा खेळ संपलेला. 2 षटकामध्ये 17 धावा आलेल्या आहेत आणि या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार फक्त 2 धावा होत्या, त्यानंतर या षटकामध्ये 15 धावा आल्या. दोन षटकामध्ये 17 धावा धावफलकावर चांगली फलंदाजी योगेश पाटील यांनी केलेली आहे. 9 धावा त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. एक 2 चौकार योगेश पाटील याच्या बॅटमधून बघितले. नवीन गोलंदाज येतोय दिलीप पाटील. दोन्ही मॅच मध्ये दिलीप पाटील यांनी कमालीची गोलंदाजी केलेली आहे. पाहूया महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याची कामगिरी कशी राहते. समोर फलंदाज असेल मिथुन तरे. हा फक्त 2 धावांना 2 चेंडूंचा सामना केला आहे. 2 धावा त्याने काढलेल्या आहेत. मोठा फटका मात्र त्याच्या बॅटमधून आलेला नाहीये. दिलीप पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीचा सज्ज होत आहे. क्रमांक 3 षटक टाकण्यासाठी सज्ज. समोर फलंदाज मिथुन तारे. धावसंख्या 17. एक बाद 17 धावा झालेल्या आहेत. या सामन्यातील विजयी संघ थेट फायनल मध्ये पोहोचणार आहे. सूर्यकसा चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू होता लॉंग ऑफला. बंडू पाटील क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एकच धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 18. येथे मात्र मिथुन तरे यांनी सेन्सिबल क्रिकेट म्हणायला लागेल, कारण योगेश याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न त्याचा आहे. कारण योगेशाच्या बॅटमधून 2 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. दिलीप पाटील योगेश साठी हा चेंडू अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे नाही. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा रेषा बाहेर. चौकार. पूर्ण केलेले योगेश याने. कारण मागच्या ओव्हरमध्ये लागोपाठ 2 चौकार लागले होते. त्यानंतर या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर चौकारांचे हॅट्रिक केलेले योगेश यांनी. धावसंख्या होते सुरेखसा ड्राईव्हचा फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 24. मिथुन तरे याची रनिंग वाखाणण्याजोगी आहे. वय वर्ष 45, पण वाटत नाहीये धावण्यावरून.
पुन्हा एकदा सुरेख असा ड्राईव्हचा फटका, चेंडू जातोय सीमारेषेकडे, पायाने अडवण्याचा प्रयत्न, उपयोग काही होणार नाही, चेंडू जाईल सीमारेषेबाहेर, चौकार. फक्त चौकारच या इनिंग मध्ये येत आहेत. तेवढून योगेशाच्या बॅट मधून धावसंख्या होते ती 28. तिसरे षटक मार्गस्थ आहे. काही फलंदाजी योगेश मागील 2 सामन्यामध्ये नव्हते, या सामन्यासाठी उपलब्ध झालेले आहेत आणि या सामन्यामध्ये आल्या आल्या त्यांनी चांगली चमक दाखवलेली आहे. आतापर्यंत 4 चौकार त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत. दिलीप पाटील योगेशसाठी हा चेंडू, फुलटा चेंडू होता, भिरकावून दिलेला आहे, चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषा बाहेर, चौकार. एक बाद 32. काय फलंदाजी होत आहे योगेश पाटील याची. मिथुन यांनी मात्र सावध पवित्रा घेतलेला, स्ट्राईकला जास्तीत जास्त योगेशाला आणण्याचा प्रयत्न केला आहे. सेन्सिबल क्रिकेट मिथुन दर्याचा, त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे पडके मारायची. दिलीप पाटील योगेशसाठी पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. बंडू पाटील तिकडे आहे, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे मात्र ओव्हर थ्रो, 1 2 का 4, चौकार. सहा धावा. धावसंख्या झाली ते 38. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकामध्ये 38 धावा आणि या षटकामध्ये अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतात की 21 धावा घेतलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा होत्या. त्यानंतर योगेश पाटील मैदानात उतरले. आणि योगेश यांनी सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली आणि जवळजवळ 5 चौकार योगेशाच्या बॅटमधून आले आहेत. काय फलंदाजी झाली आहे योगेश पाटील याची. मिथुन मात्र 3 धावांवर खेळतोय, 3 सिंगलच्या मदतीने 3 चेंडूंचा त्यांनी फक्त सामना केलेला आहे, 3 धावा काढलेल्या आहेत. स्ट्राईक घेण्याचं काम मात्र योगेशाला करत आहे. शेवटचा आणि अंतिम षटक. चंदू, मागची जी मॅच झाली त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता चंदू याला. स्ट्राईकला मिथुन तारे, धावसंख्या 38. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल बंद्रे मारुती काल्हेर संघाची. असं वाटलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या होत्या, असं वाटलं होतं की धावा होणार नाहीत, 30च्या आत होतील, परंतु 38 धावा आत्तापर्यंत 3 षटकामध्ये झालेल्या आहेत. त्याला एकच कारण म्हणजे योगेश पाटील. चंदू गोलंदाजीसाठी सज्ज झाले. समोर मिथुन तारे, चंदू पहिला चेंडू, बॅटची कडा घेतलेली आहे, चेंडू फरार होता या थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन आणि बघता बघता चेंडूने गाठली आहे सीमा रेषा, येतोय चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार, नशिबाचा चौकार मिथुन तारे याच्यासाठी. पुन्हा एकदा चंदू, मिथुन साठी हा चेंडू, फुलटॉस चेंडू, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही, शरीरावर आदळतोय. 1 धाव मात्र घेतलेली आहे. नक्कीच नाराज असतील मिथुन तारे स्वतःवर की या चेंडूचा फायदा उचलता आला नाही. 1 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 43.
चंदू पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज, समोर योगेश पाटील. मात्र अतिशय सुरेख असा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला, डीप मधून क्षेत्ररक्षक येऊ इच्छितोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न केला जात आहे आणि 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 45. चंदू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी. आतापर्यंत 7 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. योगेश पाटील चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेले योगेश पाटील याने ते मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो. चांगले क्षेत्ररक्षण प्रमोद भोईर याच्याकडून दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फक्त एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 46. एक बाद 46 धावा झालेल्या आहेत. चांगली धावसंख्या इथे बंद्रे मारुती काल्हेर संघाची. अतिशय सुरेख असा फटका लॉंग ऑनला, 1 बाउन्स चौकार. मिथुन दरे याच्या शेवटचा चेंडू, ते मात्र चेंडू उडवलाय. हो हो हो, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. सत्तावन्न धावांचं लक्ष आहे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी जय हनुमान गोवे संघाला. मित्रांनो, आपण पाहतायत गेल्या सोमवारपासून ही स्पर्धा सुरू आहे. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2025 सेमीफायनलचा मॅच सध्या तरी मैदानामध्ये पाहायला मिळते. नाणेफेकी जिंकली होती, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता जय हनुमान गोवे संघाने आणि लक्ष फार चांगला ठेवलेला आहे. तब्बल 57 धावांचं आव्हान आहे. सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान आपण या व्यासपीठावर करणार आहोत. सन्माननीय मनोज गुलवी साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे करूया आपण. किरणजी ठाकरे आपण आपल्या शुभास्ते करायचे. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा हा महावस्त्र जो आहे, माहेची शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि मान सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह देऊन
त्यांना आपण सन्मानित करत आहोत मनोज गुलवी यांना. त्यानंतर सन्माननीय विलास गुलवी साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान आपण इथे करत आहोत. वेलकम विजेंद्र ठाकरे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर सन्माननीय विलास गुलवी साहेबांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. किरणजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान या व्यासपीठावर आपण करतोय. त्यांना देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला जात आहे. थँक्यू सो मच साहेब, आपण आलं या कार्यक्रमाला. फार मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे सेमीफायनलच्या मॅचमध्ये. तुम्ही सध्या तरी टेलिव्हिजनवर पाहतायत. हा व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावर आमच्या गावातील सर्व महिला भगिनी तुम्हाला इथं पाहायला मिळत आहेत. संध्याकाळचा हा क्षेत्र आहे आणि स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता या महिला इथं उपस्थित झालेल्या आहेत. मित्रांनो, थोडंसं दुःखाचा आनंद नक्कीच ठाकूरपाडा या गावामध्ये आहे. नक्कीच सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. आमच्या महिलांना विनंती असेल की आपण सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. हा सत्कार जो असणार आहे, या सर्वांचा एकत्र सत्कार होणार आहे असं आयोजनाच्या सूचना आलेल्या आहे. सर्वांनी आपापल्या जागेवर, महिलांना विनंती असेल, आमच्या वहिनी तमाम आपण उपस्थित राहायचं, सर्वांनी उभं राहायचं जागेवर. आणि आमच्या आईंना मी विनंती करेल, अनुबाई बलिराम तरे नक्कीच यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच हा सन्मान करणार आहोत. आयोजकांना विनंती असेल स्वागत सन्मानाचा ताट घेऊन यायचे. उपस्थित या व्यासपीठावर वनिता विनायक ठाकरे, माजी सरपंच अरुणा अभिमन्यू तरे उपस्थित आहेत. आमच्या आई अनुबाई बलिराम तरे, सुवर्णा विजेंद्र ठाकरे, मानसी संजय ठाकरे, प्रतीक्षा प्रवीण ठाकरे, शीतल गुरुनाथ ठाकरे, रुपाली कालुराम ठाकरे, वृक्षाली प्रमोद ठाकरे आणि अंकिता यतीश ठाकरे. आपण पाहतायत की या सर्व महिला इथे उपस्थित आहेत. मित्रांनो, हा सन्मान आपण एक ज्येष्ठ आहेत आणि ज्येष्ठ आमच्या माऊली आहेत, त्या माऊलींचा हा मानस सन्मान या संपूर्ण श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या वतीने विजेंद्र ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जात आहे. या व्यासपीठावर आपण आलात, आई स्पर्धा बघितली, नक्कीच श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आपला आभार व्यक्त करतात. आपण इथपर्यंत आपण आलेले आहात. या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. मित्रांनो, वेळ झालेली आहे, दुसऱ्या डावाला सुरुवात देखील झाली आहे. थँक्यू सो मच. आता बसून घ्या, आपण सर्वांनी आपापल्या जागेवर बसायचं आहे. सर्वांनी बसून घ्या. चला मॅचकडे जाऊ. या सलामीची जोडी, पहिला चेंडू लेग स्टंपवर टाकला गेलेला आहे. त्याच्यावर कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज संतोष मडवी यांच्या माध्यमातून. दिलीप आणि विजय अशी ही जोडी जानमान गोवे संघाची पाहायला मिळते. नक्कीच ब्लॉकमध्ये चेंडू होता, चेंडू हवेमध्ये देखील होता, जेलपर्यंत पोहोचू शकला नाही आहे. एक सिंगल धावांना सुरुवात श्री गणेशा जानमन सरोली गोवे टीम संघाचं खातं ओपन होते. नक्कीच आज विजयला चांगला खेळ करावा लागेल. आज भरपूर लक्ष असेल या खेळाडूकडे. संतोष मडवी सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय चांगली राहिली आहे आतापर्यंत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2025 स्पर्धेचा मेगा फायनल डे, सुपर डे, सेमी फायनलचा मॅच. एक बाजूला टीम बंद्रा मारुती काल्लेर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहताय जे हनुमान गोवे. या परिस्थितीला हा संघ आहे आणि नक्कीच फार अपेक्षा टीमकडून की चांगला परफॉर्मन्स होणं फार महत्त्वाचं आहे. एक धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 2. 57 धावांचं लक्ष आहे. त्यामुळे पॉवर प्लेच्या ओव्हरवर खूप काही अवलंबून आहे.
पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा आल्या पाहिजे, परंतु 3 चेंडू टाकून झाले, 2च धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी होते पॉवर प्लेमध्ये संतोष मडवी याच्याकडून. सुरेख असा ड्राईव्हचा फटका सजवलाय डीपमध्ये. विजय पाटील एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होते ती 4. बिनबाद 4 धावा झालेल्या आहेत. 57 धावा बनवायच्या आहेत. संतोष मडवी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. दिलीप पाटील साठी हा चेंडू. अतिशय सुरेख असा ड्राईव्हचा फटका सजवलाय. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फक्त एकच धाव. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या होते ती 5. बिनबाद 5. थोडंसं नक्कीच मॅचकडे देखील आपण लक्ष देऊया, कारण की मॅच फार मोठा आहे. 57 धावा बनवायचे आहेत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा करत आहे जे हनुमान गोवे टीम संघाचे सर्व खेळाडू. संतोष मडवी पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजीसाठी. सुरेख असा चेंडू होता, कट केलेला आहे. हरीश जोशी क्षेत्ररक्षण करतोय. फक्त आणि फक्त एकच धाव आलेली आहे. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या 6. अजूनही 51 बनवायचे आहेत 3 षटकामध्ये. बरोबर 17च्या सरासरीने इथे धावा बनवाव्या लागतील जय हनुमान गोवे संघाला. फायनल जर खेळायचे असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. क्रमांक 2चं षटक घेऊन हरीश जोशी सज्ज झालेले आहेत. 18 चेंडू 51 धावांची गरज. 18 चेंडूमध्ये 51 धावा बनवायच्या आहेत. हरीश जोशी क्रमांक 2चं षटक घेऊन सज्ज झाले. चला फास्ट अप करायचं आहे. अजूनही फायनलची मॅच खेळवायची आहे. बंद्रे मारुती काल्हेर जास्त वेळ घेऊ नका. टाइमर ऑन आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. बंद्रे मारुती काल्हेर येथे मात्र चेंडू हवेत आहे, पण कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. सेफ लँड होतोय. फक्त 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज होतोय बाद. चांगली गोलंदाजी होते बंद्रे मारुती काल्हेर संघाकडून. हरीश जोशी गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये. मागील 2ही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्याकडून झालेली आहे. चांगली कामगिरी झालेली आहे आजच्या दिवसामध्ये. हरीश जोशी विजयसाठी हा चेंडू. फुलटच चेंडू होता. लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलेला आहे. विजय पाटील क्षेत्ररक्षण करतील. फक्त एकच धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 9. 1 बाद 9. एक बाद 9 अशा धावा झालेल्या आहेत. हरीश जोशी पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज प्रमोद भोईर. इथे मात्र चेंडू उडवलाय सरळ विजय पाटील याच्या हातामध्ये.
श्री कालुराम भोईर आणि तुषार चौधरी आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. नऊ या धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालेला आहे. जय हनुमान गोवे संघाचा नवीन फलंदाज बंडू पाटील. गोलंदाज आमचा महिला वर्ग भगिनी या कार्यक्रमाची रजा घेत आहेत. धन्यवाद आपण आल्यात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. एकच धाव मिळणार आहे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 10. काही क्षेत्ररक्षण राहिले आहे बंद्रा मारुती काल्हेर संघाचं, खास करून कॅप्टन विजय अतिशय सुरेखचं क्षेत्ररक्षण. स्वतः डीपमध्ये खडे उभे राहतात. सुरेखचा चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळलेला आहे. फक्त एक धाव मिळणार आहे. सिली मिड ऑफला चेंडू ढकलून दिला होता. एक धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 11. हरीश जोशी चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केलेले आहेत. धावसंख्या येते 11. हरीश जोशी बंडूसाठी सुरेखचा ड्राईव्हचा फटका. चांगले क्षेत्ररक्षक राजन आर याच्याकडून फक्त एकच धाव मिळते. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 12. तर उर्वरित 2 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत. पंचेचाळीस 12 चेंडू आणि 45 धावांची गरज. कालुराम भोईर आणि तुषार चौधरी आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. कालुराम भोईर आणि तुषार चौधरी आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला. 2 षटकांमध्ये धावा आल्यात त्या फक्त 12. आता 12 चेंडू आणि 45 धावा बनवायचे आहेत. तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज राजन डी सज्ज होत आहे. सोनादेवी टेमगर संघाचे कर्णधार कालुराम भोईर आणि तुषार चौधरी. TMC वॉटर सप्लायरचे इंजिनियर तुषार चौधरी शुभागमन झालेले व्यासपीठावर. स्वागतम. तिसरे षटक टाकण्यासाठी राजन डी आलेले आहेत. 12 मध्ये 45 बनवायचे आहेत. मोठे फटके मारावे लागेल. हवाई सफर करावे लागेल जयहनुमान गोवे संघाला. 12 चेंडू 45 धावा. राजन डी पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. खेळून काढलेला आहे. कव्हरच्या डोक्यावरून जाणारा हा षटकार. काय फटका खेळला आहे बंडू पाटील यांनी. असे फटके फक्त बंडूच खेळू शकतो. ताकदवर फटका बंडू याचा. 6 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ते 18. पुन्हा एकदा राजन डी. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका सजवला आहे. यावेळी सुद्धा चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. धावसंख्या होते ती 22. चेंडूवर 10 धावा बंडू यांनी काढलेल्या आहेत. षटकार त्यानंतर चौकार. कमबॅक होईल का जयहनुमान गोवे संघाचं या ओव्हरमध्ये. 22 धावा झालेल्या आहेत.
10 चेंडू 35 धावा बनवायच्या आहेत. यस, सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे. प्रयत्न करू शकतात इथे बंडू पाटील, नक्कीच प्रयत्न करू शकतो. 10 चेंडू 35 धावा बनवू शकतात जर मूड असेल तर. व्हाईट बॉल, डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा हा चेंडू. व्हाईट बॉल. धावसंख्या होती ती 23. 10 चेंडू 34 धावांची गरज. 10 चेंडू 34 धावा. राजन डी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. येतोय षटकार. मी अगोदरच सांगितलंय जोपर्यंत बंडू आहे तोपर्यंत बनवू शकतात या धावा. आणि सुरुवात झाली, आक्रमण केलं आहे ते जे हनुमान गोवे टीम संघाने. 9 चेंडू 28 धावांची गरज. आई फलंदाजी आहे बंडू याची. षटकार, चौकार, नंतर पुन्हा एकदा षटकार. मजबूत काठी की बल्लेबाज है और लंबे स्ट्रोक लगा रहे. चांगली फलंदाजी करतायत. चेंडू नव्हे तर फुटबॉल उडवत आहे ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला गेला होता. राजन डी ला इथे टार्गेट करण्यात आलेलं आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा राजन डी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. बंडू कट केलेल्या चेंडूला प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दबाव क्षेत्ररक्षकांवर. एकतीस धावा धावफलकावर. सुरेखाचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. हे मात्र फलंदाज होईल बाद. फक्त एक धाव. नक्कीच फलंदाज आऊट झालेला आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, त्या प्रयत्नामध्ये फसला गेला विजय पाटील. रंगतदार सामना आहे. प्रत्येक चेंडू बंडू पाटीलच खेळायचा आहे हाच प्रश्न निर्माण होत आहे जनमन गोवे टीम संघाच्या माध्यमातून. मात्र बंडू देखील फार थकला गेलाय कारण की कधीपासून आपण पाहतोय धावा धावूनच घेतल्या जात आहेत. एक मात्र मोठा फटका आला होता. प्रेक्षकांचा प्रतिसाद. सेमीफायनलचा मॅच आहे आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये फार मोठी रंगत पाहायला मिळते. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये 7 चेंडू 25 धावांची गरज. नक्कीच हा फार महत्वाचा चेंडू असेल उमेश. दोन्ही संघांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा चेंडू. 7 चेंडू 25 धावा. विकास नवीन फलंदाज झालेले आहेत. नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला बंडू पाटील. थँक्यू सो मच. ऋषभ ठाकरे स्पोर्ट्स शूज त्यांच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर सन्माननीय प्रमोद ठाकरे यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे जॅकेट देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर गणेश ठाकरे ज्यांच्या माध्यमातून पैठणी साडी देण्यात आलेली आहे प्लेअर ऑफ द डे म्हणून. मालिकावीर जो आहे या स्पर्धेमध्ये हरीश ठाकरे यांच्या माध्यमातून कूलर देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द डे साठी आजच्या दिवसामध्ये एक सुंदर अशी बॅग आहे. ट्रॅव्हलिंग बॅग आहे आणि लेडीज बॅग आहे. नक्कीच आपण देखील घेऊ शकता आणि आपल्या वाईफला देखील. ह्या चांगला कॉम्बिनेशन ठेवलेला आहे या स्पर्धेमध्ये. तो आम्हाला महेश भाई नाईक आणि त्याचबरोबर दीपक दादा मुकदम यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. त्याच्या माध्यमातून अजून एक ट्रॅव्हलिंग बॅग आहे. येणारा 7, 8, 9 जो दमन दौरा आहे त्याच्याकरता ट्रॅव्हलिंग बॅग देण्यात आलेली आहे.
मालिकावीरसाठी भरपूर चांगली बक्षिसं आहेत. आणि आमचे मित्र नक्कीच कल्पेश ठाकरे यांचा आम्ही आभार व्यक्त करू. सुंदर असं गिफ्ट त्यांच्या माध्यमातून आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजसाठी आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी एक सुंदर अशी ट्रॉफी आहे यतीश ठाकरे यांच्या माध्यमातून. प्रथम पारितोषिक ट्रॉफी शिवनाथ ठाकरे साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू. द्वितीय पारितोषिक विजेंद्र ठाकरे, त्यानंतर तृतीय पारितोषिक यतीश ठाकरे, त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज 2 ट्रॉफ्या आहेत त्या यतीश ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. चंदूबाबा स्पेशल टँक्स थंड्यासाठी, त्यानंतर टॉवर फॅन देण्यात आलेला आहे कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर. नक्कीच 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सिल्वर ज्युबली कोणता गोलंदाज फलंदाज बनवेल पाहूया आपण. मिथुन तारे अतिशय सुरेख असा खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला होता. लॉंग ऑनला प्रोटेक्शन होतं, फक्त एकच धाव मिळते. 5 चेंडू 24 धावांची गरज. स्ट्राईकला बंडू पाटील. गोलंदाज मिथुन तारे यांनी संपूर्ण दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. 5 चेंडू 24 धावांची गरज. 5 चेंडू आणि 24 धावा. फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी जय हनुमान गोवे संघाला पाहूया बंडू पाटील याच्या बॅटमधून ते 24 धावा निघतात का. 5 चेंडू आहेत, 24 धावा बनवायचे आहेत. ते मात्र अतिशय सुरेख असा फटका. चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमारेषे बाहेर चौकार. चार चेंडू 20 धावांची गरज. मिथुन तारे पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. समोर बंडू पाटील सोडून दिलेल्या आहे चेंडूला. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 38. आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं ना उमेश, आता केवढा मोठा वाईट. इथे मात्र चेंडू उडवलाय, जाईल का. यस, सीमारेषा बाहेर षटकार. गरम झाली आहे. पैसा उसूल सामना आहे या स्पर्धेचा, सेमीफायनलचा मॅच. हार अजूनही मानली नाही आहे जय हनुमान गोवे टीम संघाने. बंडू पाटील मैं हूं ना. आज वार बुधवार आहे, मजबूत दुपारचं भोजन झालं असावा आणि त्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळत आहे. आयोजकांनी ठेवली होती डाल मुंडी. तीन चेंडू 13 धावांची गरज. तीन चेंडू 13 धावांची गरज. मिथुन तारे 3 चेंडू 13 धावा. बंडू पाटील मात्र चांगली फलंदाजी. बंडू पाटील एका हाती इथे लढत देताना. ते मात्र अतिशय सुरेख असा चेंडू. पंचांचा निर्णय, व्हाईट बॉल. खुल जा सिमसिम. 3 चेंडू 12 धावांची गरज. काय मॅच रंगले सेमीफायनलची. पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं वाटलं होते की फ्रेममध्ये कुठेच नव्हते जय हनुमान गोवे. ज्या क्षणी बंडू फलंदाजीसाठी आला सामन्याचं चित्रच पालटलेलं. आता 3 चेंडू 12 धावांची गरज. 2 मोठे फटके. 3 चेंडू 12 धावा. मिथुन तारे गोलंदाजीसाठी सज्ज. समोर बंडू पाटील. आर्या पारची लढाई. फुलटॉस चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक संतोष मडवी थोडेसे एकच धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये आणि डगआउट मध्ये
आणि डगआउटमधून खेळाडूंचा आरडाओरडा. एकच धाव घेतलेली आहे. तर स्ट्राईकला असेल नवीन फलंदाज विकास आणि 2 चेंडू निकेश. सचिन 2 चेंडू 11 धावांची गरज. सचिन आहे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला बंडू. 2 चेंडू 11 धावा. हा एक चेंडू अतिशय महत्वाचा असेल. 2 चेंडू 11 धावांची गरज. मिथुन तरे आणि सचिन या दोघांमधलं हे बॅटल. ते मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने संतोष मडवी. फक्त एकच धाव. आता एक चेंडू 10 धावा. मिथुनने जर मनात आणलं तर देऊ शकतो, पण तसं तो करणार नाही. सकाळपासून मेहनत केलेली आहे. एक चेंडू 10 धावांची गरज. एक लिगल चेंडू आणि बंद्र्या मारुती थेट फायनल मध्ये. एक लिगल चेंडू. मिथुन तारे फुलटच चेंडू आता ड्राईव्ह केलेला आहे आणि अशा प्रकारे बंद्र्या मारुती काल्हेर फायनल मध्ये. अभिनंदन बंद्र्या मारुती काल्हेर. ऑल टीम हार्ड लक बंडू अँड कंपनी. खूप खूप अभिनंदन बंद्रा मारुती काल्हेर टीम. फार चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच सामना रंगला होता. शेवटच्या 2 चेंडूवर सामना आला होता. मात्र जिथे जी दुसरी धाव घेतली नव्हती, बंडूला नो स्ट्राईकला ठेवलं, तोच कारण असावा. मात्र या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ज्याने 32 धावा बनवल्या, नाव आहे योगेश, इज अ मॅन ऑफ द मॅच. चला टीम VS अँड कंपनी आई गावदेवी रांजणी टीम संघाने व्यासपीठाच्या समोर यायचं. यस, आपण दोन्ही टीम आपण व्यासपीठाच्या समोर यायचं. बंद्रा मारुती काल्हेर टीम आपण देखील यायचं व्यासपीठाच्या समोर. नक्कीच दोन्ही टीम आपण व्यासपीठाच्या समोर या. आणि मॅन ऑफ द मॅच साठी योगेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपण यायचं. फार मोठा मॅच, फायनल मॅच, मेगा फायनल. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2025 या स्पर्धेचा ग्रँड फायनल सुरू होत आहे. दोन्ही टीमने व्यासपीठाच्या समोर यायचंय. उपस्थित सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की आपण आपलं इथे उपस्थित दाखवली आहे या कार्यक्रमाला. नक्कीच योगेश आपण या मॅन ऑफ द मॅच साठी, ज्याने 32 धावा बनवल्या होत्या आणि एक चांगला टार्गेट सेट केला होता आणि ठरला मॅन ऑफ द मॅच. मेगा फायनलचा टॉस करण्या अगोदर आपण भावपूर्ण श्रद्धांजली नॅशनल अँथम जो आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत. मगच आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके, प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण करणारे शिवनाथ बालाराम ठाकरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे. योगेश प्लीज आपण या पुढे. सुंदर अशी ही चमकती ट्रॉफी यतीश ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आहे. यतीश विनायक ठाकरे त्यांच्या बाबाच्या आठवणीला उजाला देण्याकरता ही ट्रॉफी. आणि त्यानंतर कोल्ड्रिंक चंदू बाबा यांचा आम्ही आभार व्यक्त करतो, ज्यांनी आम्हाला शीतपिया कोल्ड्रिंक स्पॉन्सर केलेले आहे. थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच अँड फायनल मॅच. चला या आपण पूर्ण टीम आपण इथे व्यासपीठाच्या समोर. मित्रांनो, मेगा फायनलला आपण इथे सुरुवात करणार आहोत. एका बाजूला बंद्रा मारुती काल्हेर टीम पूर्ण तयारीमध्ये आणि दुसऱ्या बाजूला ज्या संघाने अफाट मेहनत घेतली आहे 2 दिवस, तो म्हणजे VS अँड कंपनी आई गावदेवी रांजणी टीम पूर्ण तयारीमध्ये. दोघांनी एका रांगेमध्ये लाईन अप करायचं आहे. नक्कीच दोन्ही टीम आपल्या व्यासपीठाच्या समोर आलेले आहे. नक्कीच एका रांगेमध्ये आपण उभं राहायचं. सरळ व्यासपीठाच्या समोर आपलं
यस बरोबर. बंद्रा मारुती काल्हेर कॅप्टन अशोक आपण या साईडला या फ्रंट लाईनला आणि बंद्रा मारुती काल्हेरचा कॅप्टन या साईडला या आपण. पाहुण्यांना विनंती असेल आपण सर्वांनी यायचं आहे आणि मधोमध आपण उभं राहायचं आहे. पाहुणे मंडळी चला आपणच आता